महाराष्ट्र के कारागृहों में आपूर्ति किए जाने वाले अनाज को लेकर बड़ा घोटाला सामने आया है। पूर्व मंत्री और विधायक एकनाथ खड़से ने आरोप लगाया कि राज्य की जेलों में दी जा रही खाद्यान्न आपूर्ति में 350 से 500 करोड़ रुपए तक का घोटाला हुआ है। एकनाथ खड़से ने यह भी दावा किया कि इस घोटाले में जलगांव के कुछ ठेकेदार शामिल है, जिन्हें मंत्री स्तर से संरक्षण प्राप्त है। उन्होंने सरकार से इस पूरे मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की है। राज्यभरामध्ये कैद्यांना पुरवण्यात येत असलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली आणि या बातमीचा पाठपुरावा करत असताना माझ्या असं लक्षात आलं, त्या बातमीमध्ये हेही म्हटलेलं आहे की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही, आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे, मंत्र्याच्या सहकार्याने सगळा घोटाळा झाला असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे मी स्वाभाविकपणे पाठपुरावा केला। त्यामध्ये लक्षात असं आलं की अशा स्वरूपाची खरेदी जी आहे ती जवळपास 350 कोटी रुपयाची खरेदी झालेली दिसते आहे आणि या 350 कोटी रुपयाच्या खरेदीमध्ये अनेक ठेकेदारांनी भाग घेतला, पण त्या ठेकेदारांनी या ठिकाणी जे ठेकेदार आहेत जळगाव सहित या ठेकेदारांनी एकत्रित काय म्हणतात त्याला 5-6 लोकांनी एकत्रित अशा स्वरूपाचं एक हे केलं, सर्कल तयार केलं आणि त्यांनी ते खरेदी केले। आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आजही दिला जातो अशा स्वरूपाचं कैद्यांना विचारणा केली असता मला लक्षात आलं। मुळामध्ये या संदर्भात एक कैदी जो एका महिन्यापूर्वी सुटून आला, तो माझ्या अत्यंत जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला मी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर लक्षात असं आलं की जनावर सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे, कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये जर 350-500 कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे। अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात, सरकारच्या मधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे।